हाय एव्हरीवन, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आपल्या घरामध्ये नेहमीच असं होत असतं की पोळ्या उरलेल्या असतात। मग त्या पोळ्यांचं करायचं काय? तर त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन रेसिपी, जिचं नाव आहे कुटका रेसिपी। याला आपण नूडल्स पण म्हणू शकतो। ओके, सर्वप्रथम मी ते घेतलेली आहे शिळी पोळी, जी की रात्री बनवली होती। आता मी त्याचा कुटका बनवते। त्याला चांगल्या प्रकारे कैचीने कट करून घ्या। तसे या पोळीला आपण कोणत्या पण आकारामध्ये कट करू शकतो आणि याला आपण मिक्सचरमधून पण बनवू शकतो बरं का। मिक्सचरमधून काढायचा आणि मग याचप्रमाणे फोडणी द्यायची। कोणत्या पण आकारामध्ये कट करा, ते कुटका हा एकदम टेस्टीच लागणार आहे। आणि तसं मी कैचीने ही पोळी कट करत आहे। तसं ही कैची आमची फक्त आणि फक्त किचन कैची आहे बरं का। तुम्ही असा विचार करत असाल की कैचीने कट करते म्हणजे कैचीने कागद पण कट करत असतात, कोणी कपडे पण कट करतं। तर या कैचीने फक्त आम्ही किचनमधली कामं करत असतो। या कैचीने टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची असे सगळे पदार्थ आम्ही कट करत असतो। कोथिंबीर वगैरे वगैरे सगळा फक्त किचनसाठी वापरत असतो ही कैची आम्ही। अशा प्रकारे पोळीला चिरल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते सगळं बनवून घेऊ। ओके, यामध्ये लागणारे साहित्य टमाटो, अजून कांदा, मिरची। यामध्ये आपण लाल चटणी पण ॲड करू शकतो बरं का। मिरची नसेल तर लाल चटणी ॲड करा। लसूणला छिलून घ्या चांगल्या प्रकारे, कांदा पण छिलून चांगल्या व्यवस्थित प्रकारे कट करून घ्या आणि टोमॅटोला पण कट करून घ्या, मिरची पण कट करून घ्या। अजून यामध्ये लागणारे साहित्य धनिया पावडर, शेंगदाणे, अजून तुम्ही दुसरं काही टाकत असाल तर सगळं काही व्यवस्थित टाकू शकता। ओके, मी इथे एवढाच पदार्थ ॲड करत आहे। आपण आता फोडू। सर्वप्रथम मी गॅसवरती कढई धुवून ठेवलेली आहे। कढई धुवूनच घ्यायची बरं का। घरामध्ये आपण साबण वगैरे लागलेली असते। आणि कढई धुतल्यानंतर गॅसवर ठेवून थोडा वेळ गरम होऊ देऊ आणि त्यानंतरच त्यामध्ये एक माप तेल ॲड करू। तेल टाकल्यानंतर थोडा वेळ तेलला गरम होऊ द्या, एकदम असा कडक कडक गरम होऊ द्या, जेणेकरून आपल्या कुटक्याला एकदम चांगल्या प्रकारे अशी फोडणी बसेल आणि कुटका पण एकदम टेस्टी लागेल। आता मी यामध्ये तिक्की ॲड केली आणि तिक्कीनंतर जिरे। तिक्कीला आपण मोहरी पण म्हणतो बरं का, आम्ही मोहरी म्हणतो, तिक्की पण म्हणतात त्याला। जिरे मोहरी टाकल्यानंतर कांदा टाका। कांदा टाकल्यानंतर लसूण पण टाका आणि नंतर शेंगदाणे, मिरच्या हे सगळं एकदाच टाका। आणि कढीपत्ता जर टाकायचा असेल ना तर तुम्ही आता याच टाईमला कढीपत्ता पण टाकू शकता। आमच्या घरामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर कोणीच खात नसल्यामुळे मी इथे टाकलेली नाही। आणि टोमॅटोला थोड्या वेळानंतर आपण टाकायचं बरं का, आधीच नाही टाकायचं। सगळं टाकल्यानंतर व्यवस्थित कैचीने हालून घेऊ आणि हे सगळं थोडं फुल गॅसवरतीच त्याला शिजू द्या। आता यामध्ये टोमॅटो टाक। ओके, टोमॅटो टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घेऊ आणि थोडा वेळ याला असंच तळू देऊ। ओके, थोडा वेळ झाल्यानंतर यामध्ये आपण हळदी पावडर, त्यानंतर मीठ सगळं ॲड करू। की आता मी हळदी पावडर टाकलेली आहे। हळदी पावडर टाकल्यानंतर थोडासा मसाला ॲड करू। तसा आमच्या घरामध्ये मसाला घरीच बनवलेला आहे, कोणता स्पेशल मसाला वगैरे नाही आहे, घरी बनवलेला मसाला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करा आणि व्यवस्थित हलवून घ्या। हलवल्यानंतर त्यामध्ये चिरलेली पोळीही ॲड करा। पोळी टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्या, जेणेकरून ते खालचा मसाला वगैरे सगळं फोडणी आणि पोळी एकत्र मिक्स होईल। बघू शकता असा हा खमंगदार टेस्टी नाश्ता आपला तयार होणार आहे। किती छान लुक आलेला आहे आपल्या या कुटक्याला याला। आणि ते तयार झाल्यानंतर थोडासा पाण्याचा शिलकावा मारा, जेणेकरून ते एकदम मऊ मऊ आणि लुसलुशीत लागेल खायला आणि टेस्टी पण बनेल खूप छान। असा आपला टेस्टी नाश्ता तुम्ही रोज बनवून खा सकाळी।
किती छान बनलेला आहे आपला टेस्टी नाश्ता। तसं तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्ही जर हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा। आणि थँक्यू। इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल ना तर नक्कीच कमेंट करून सांगा की पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे। आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बाय बाय।